नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। अलिबाग तालुक्यातील पोयनाड बाजारपेठेत असणाऱ्या A1 मोबाईल शॉप दुकानामध्ये लाखो रुपये किमतीच्या मोबाईल हँडसेट सहित रोख रकमेची चोरी करून फरार झालेला आरोपी बाबू हनुमानजी चौधरी राहणार गुजरात याच्या पोयनाड पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। अत्यंत शिताफीनं अवघ्या 24 तासांच्या आत बाबूला दादर रेल्वे स्टेशन परिसरातून पोलिसांनी फरफटत आणून जेरबंद केले। अलिबाग तालुक्यातील पोयनाड बाजारपेठेत असणारं A1 मोबाईल शॉपमध्ये बाबू हनुमानजी चौधरी याने दुकानाचं कुलूप उघडून आत प्रवेश करून 3,32,900 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता। तसंच दुकानदारांचे वापरते मोबाईल देखील चोरून नेले होते। याबाबत राजूराम माळी यांनी पोयनाड पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली होती। या चोरीचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोयनाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दराडे आणि त्यांच्या पथकानं जलद गतीनं करीत आरोपीची इत्थंभूत माहिती घेतली। तो चोरी करून त्याच्या गावी जाणार असल्याची खात्रीदायक माहिती मिळवली। गावी जाण्यासाठी दादर गर्दीचं ठिकाण असून मुंबई रेल्वे स्टेशन येथून सुटणारी ट्रेन ही दादर येथे फक्त काही मिनिटच थांबत असल्याने आरोपीस वाटले की त्याला दादर रेल्वे स्टेशन येथे असणाऱ्या गर्दीमध्ये कोणीही ओळखणार नाही असा समज करून बाबू चौधरी दादर रेल्वे स्टेशन येथे ट्रेन पकडण्यासाठी गेला होता। मात्र कानून के हात लंबे होते हे वाक्य सत्यात उतरवत सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांनी दादर रेल्वे स्टेशन लोहमार्ग पोलिसांच्या मदतीनं बाबू चौधरीला शिताफीनं ताब्यात घेतलं। पुढील तपास पोयनाड पोलिसांमार्फत सुरू आहे। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।